आपण पाहत आहात पोलीस विजन टाइम्स. दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त अंधेरी पूर्व तालुक्याच्या वतीने प्रभाग क्रमांक 86 सागबाग मरोळ येथे मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये हृदय तपासणी, रक्त तपासण्या, कर्करोग तपासणी, रक्तदान शिबिर, डोळ्यांची तपासणी तसेच गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा एकूण 324 नागरिकांनी लाभ घेतला. सदर शिबिराचे उद्घाटन मुंबई उपाध्यक्ष सलीम माफखान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष अजित रावराणे, मुंबई उपाध्यक्ष शांताराम पाटकर, मुंबई सरचिटणीस विलासराव शिंदे, जिल्हा सचिव आमिर शेख, वार्ड क्रमांक 86 अध्यक्ष अंथोनी चेट्टियार, वार्ड क्रमांक 80 अध्यक्ष आनंदा जाधव, वार्ड क्रमांक 121 अध्यक्ष जेत सिंग, अंधेरी तालुका हिंदी भाषिक विभाग अध्यक्ष राजाराम गुप्ता, अंधेरी तालुका महिला अध्यक्षा मीनाताई वाघमारे, वरिष्ठ पदाधिकारी माजू बेग तसेच वार्ड व बूथ पातळीवरील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष तसेच मनसे पक्षातील पदाधिकारी आणि स्थानिक समाजसेवकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून शिबिराची शोभा वाढवली. या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन अंधेरी पूर्व तालुका अध्यक्ष अमोल जाधव यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या आरोग्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर जनसेवेचे उत्तम उदाहरण ठरले. अमोल जाधव जी मैं देख रहा हूँ जब हमारे वार्ड अध्यक्ष थे वार्ड नंबर 88 भी ही जोर और शोर। ये ऐसा नहीं है कि ये उनका पहला मेडिकल चेकअप कैंप है जी। अभी रिसेंटली मैं समझता हूँ सहार के अंदर तकरीबन 7 से 8 मेडिकल कैंप इन्होंने लिया है। चिम्मटपाड़ा में लिया है, टाकपाड़ा में लिया है, ये सागबाग के अंदर है। तो इनका जो काम करने की पद्धति है, जो ग्राउंड लेवल के ऊपर लोगों के बीच में जाके काम करना, लोगों के दुख में, लोगों के सुख में, वो उनका काम करने का तरीका है। मैं अपनी शुभकामनाएं देता हूं और हमेशा से हम इनके साथ हैं और आगे भी इनके साथ रहेंगे। और मैं जनता से, जो लोग यहाँ पर है, उनसे ये अपील करना चाहूंगा कि जब भी जरूरत लगती है तो जैसे अमोल आपके साथ खड़ा है, आप भी उनके साथ खड़े रहिए. नाही तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, अमोल आमच्यापासून तुमच्या राष्ट्रवादी एकदम छान आहे, एकदम छान आहे. लोकांना मदत करता. हा, अर्ध्या रात्री फोन केला तरी ते लगेच उचलतात आणि तिथं हजर राहतात. म्हणजे त्या जेवढे पार्टी आहे त्यांच्यापेक्षा सर्वांचं काम चांगलं चांगलं आहे, चांगलं. हो हो. आणि त्यांनी सगळं हो खरंच चांगलं. क्या बोलने का कैसा है? अमोल जाधव ऐसे आदमी है कि ना नगर सेवक है, ना आमदार है, ना खासदार है, फिर भी गरीब लोग के लिए इतना भाग दौड़ कर रही, ये कर रही. हॉस्पिटल का होने दो, मैयत का होने दो, किसका भी होने दो, इसके लिए हम लोग उनके साथ जुड़े ला. उनका काम देख के उनका धन्यवाद करती हूँ और आगे भी हम लोग उनको साथ देंगे और उनके साथ रहेंगे. आधी रात को भी हम लोग उनके साथ आए उनका काम देख के. मतलब कोई भेदभाव नहीं, कुछ भेदभाव नहीं, कुछ भेदभाव नहीं, सब एक है. आपको कैसा लग रहा है? नहीं, अमूल भाई का तो काम, मेरा कहना, काम अच्छा कर रहे हैं. दादा ने बोला कि दुख सुख में आ रहे हैं, गली गली में काम करें. और आज के तारीख में आदमी गरीब को क्या चाहिए? एक तो राशन कार्ड का इश्यू होता है, एक हॉस्पिटल, एक चौकी. ये चौकी जो खानदानी इनका है पूरा, पुलिस का टेंशन नहीं है. 7 हिल इनके पास ही है, कभी भी फोन करो, जाओ एडमिट हो जाओ. दीपक भाई हमारे हैं, कभी रात को 2 बजे भी करो तो पूरी मदद है इनको. बाकी लोग नेता लोग कैसा कि
जब इलेक्शन आता है ये तो बाहर निकलते मेंढक जैसा बारिश हो रही है। मैं देखा 15 साल, मेरा कोई पार्टी से कोई दुश्मनी नहीं है, सब पार्टी अच्छी है, अपने जो सब काम कर रहे हैं, लेकिन 18 साल मैंने उसका दुख झेला है। 18 साल से उन्होंने काम कुछ नहीं किया। जब इलेक्शन आता है उसको मालूम है आपकी औकात कितनी, 2000 का है तो आपको 5000 दे देगा। तो आप क्या बोलेगा, अरे मैं 2000 में 5000 दिया, उसके लिए काम क्यों नहीं करो। लेकिन वो कब तक रहेगा, जब तक आप टेबल पे बैठा इलेक्शन तक। जब वो जीत जाएगा तो आपको लंबा लाइन लगाना पड़ेगा और आपके पहुंचते पहुंचते दूसरा इलेक्शन आ जाएगा। उसका वर्ड क्या है, मैंने पैसा दिया जीता है, तुम भी पैसा दो काम करो। ये अमूल भाई का ऐसा नहीं है, वो बोलता मेरा साथ रहो, मैं तुम्हारे साथ हूँ। आज मेरे पास पावर नहीं है, लेकिन इनको वहां बिठाना बीएमसी कुर्सी पे, तो बीएमसी कुर्सी पे बैठेंगे हमारा सब काम होएगा। पता है चीज को है, करने देता नहीं काम है ये, वो इशू ऐसा है। और मैं स्थानिक हूँ, सारगांव 86 वार्ड का, ये सब मैं झेल रहा हूँ दादा। इसके लिए मैं बोलता सभी लोग से, एक बार ये आदमी को चुन के लाना हमारा काम है। धन्यवाद। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो। जय महाराष्ट्र। प्रवीण यशवंत तामणकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपशाखा प्रमुख। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त या विभागाचे विभाग प्रमुख राष्ट्रवादीचे अमोल जाधव साहेब यांनी मेडिकल कॅम्पचा धडाका लावलाय। सर्वसामान्य लोकांना काय हवं तर आजार, रोगराई याच्याने ते त्रस्त असतात, त्यांना मोफत औषध, मोफत त्यांचं चेकअप ते करतायत। आणि आज मी अंधेरी विभागाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीने त्यांना मेडिकल दूत म्हणजे आता माझा शब्द मराठी चुकला, एक त्यांच्यासाठी मी शब्द आरोग्य दूत, या आरोग्य दूत ही त्यांना मी विशेष संकल्पना देतोय। कारण विभागामध्ये 24 तास 24/7 जर कोणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची असेल तर फक्त एकच उपाय, अमोल दादा। बस मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो पक्षातर्फे। आणि असा एक चांगला कार्यकर्ता जर पक्षाने आम्हाला दिला, महाविकास आघाडी दिला, तर त्याला निवडण्याचं काम आमच्या सर्वांचं असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। नमस्कार, मी अमोल जाधव। आज आमच्या पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त हा जो आरोग्य शिबिर लावलेला आहे, हा या विभागातील लोकांना, नागरिकांना त्याचा फायदा व्हावा यासाठी हा शिबिर लावलेला आहे। या शिबिराचं खास वैशिष्ट्य, या शिबिराचे मध्ये खास विशेष आमचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे उपाध्यक्ष आदरणीय सलीमभाई माफकांची, शांताराम पाटकर साहेब मुंबई उपाध्यक्ष, हे खास करून या शिबिरासाठी उपस्थित आहेत। मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचा सहभाग मला दरवेळी, मला सपोर्ट हा दरवेळी प्रत्येक कार्यक्रमात मला सर्व पक्षांचा, सर्व आमचे मिनात आहेत, माझी बाप्पा आहेत, सर्वच टीम, आमचे वार्ड अध्यक्ष आहेत, आणि सर्वांचं मला प्रतिसाद आणि सहकार्य नेहमी प्रत्येक कार्याला लोकांच्या हितासाठी मला सर्वांचं सहकार्य लागतं। मला मी सर्वांचा आभार व्यक्त करतो। आणि ह्या शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की आजच्या शिबिरात पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे कोण चष्म्याची ज्यांना आवश्यकता आहे, सर्व चष्मेचे पैसे हे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने देणार आहोत, की लोकांना मोफत चष्मे आपण देणार आहोत। त्यामध्ये रक्ताच्या तपासण्या आपण ठेवलेत, किडनीचे तपासणी, किडनी प्रोफाईल, लिव्हर प्रोफाईल, डायबिटीस तपासणी, या सगळ्या रक्ताच्या तपासण्या आपण मोफत ठेवलेल्या आहेत। त्याशिवाय रक्तदान शिबिर, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, या उद्देशाने आपण इथे रक्तदान शिबिर ठेवलेले आहे। आणि डॉक्टर आहेत, हृदय चेक करणारे डॉक्टर आहेत, ज्यामध्ये आपल्याला समजा ECG आपण मोफत करतोय, ECG मध्ये काही रुग्णांना चेंजेस झाले तर त्यामध्ये एन्जिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया निघाली तर ते आम्ही मोफत प्रायव्हेट खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत आपण त्यांना करून देणार आहोत। या सर्व सुख सुविधा आज आपण या सातबाग ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित आहेत, मी त्यांचाही आभार व्यक्त करतो, त्यांचाही सहकार्य। आज आम्ही कुठलाही पक्ष बघत नाही, काय नाही, फक्त समोर आलेला व्यक्ती हा अडलेला आहे, त्रासलेला आहे, या उद्देशाने आम्ही सर्वांना मदत करत असतो। हे कुटुंब हे आमचं कुटुंब आहे, महाविकास आघाडी कुटुंब आमचं समजून सर्व मिळून आम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करायला ठरवतो आणि सगळ्यांना ती मदत पोहोचवतो। धन्यवाद उपाध्यक्ष। काय म्हणणं, आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही कार्यक्रम करत असताना आमच्या समोर राजकीय आणि सामाजिक भावना असते।
आज या ठिकाणी अंधेरी तालुक्याच्या वतीने मेडिकल कॅम्प जो ठेवण्यात आलेला आहे, त्या कॅम्प लोकांना त्याचा उपयोग व्हावा. आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक संदेश द्यावा की तुमचा सामान्य कार्यकर्ता तळागाळापर्यंत आपल्या स्मरणार्थ, आपल्या आठवणीने, आपल्या वाढदिवसानिमित्त कशा प्रकारचे कार्यक्रम करत असतो, ही भावना ठेवून आदरणीय शरद पवार साहेब आज 85 वर्षाचं आमचं नेतृत्व, सह्याद्रीसारखा व्यक्ती आज आम्हाला त्यांच्या विचाराची प्रणाली घेऊन आपण हे काम करत असतो. मेडिकल कॅम्प हा आम्ही सद्भावनेने, त्याच्या पाठीमागे आर्थिक बळ आम्ही कोणाच्याकडून घेत नाही. आमचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव हे प्रत्यक्ष आपल्या सहकार्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम उभा करतात. हा चांगला उपक्रम आहे. आता गेले 10 दिवस आमचा सतत कार्यक्रम या वॉर्डामध्ये चालू आहे. हा मग नवपाडा असेल, चिमटपाडा असेल, सगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आहे. का जनतेपर्यंत, सामान्य जनता आज औषधोपचार एवढे महाग झालेत, त्या महागाईच्या दरम्यान जर अशा तऱ्हेचा मोफत उपचार, मोफत सुखसुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या तर लोकांना आणि आम्हाला सुद्धा धन्यवाद वाटतो. म्हणून या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. हा प्रोग्राम अतिशय चांगला प्रोग्राम आहे. म्हणजे राजकारणाच्या पलीकडे राजकारणावर तर आपण भरपूर चर्चा करू शकतो, पण हे कसं आहे की एक सामाजिक एक कर्तव्य समजून आपले तालुका अध्यक्ष आहेत अमोल जाधव, आणि हे ह्याच ठिकाणी नाही आहे. हे निवडणुका समोर डोळ्यासमोर ठेवूनही असं काही नाही आहे. हे तालुका अध्यक्षाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काय ना काहींचा कार्यक्रम चालू असतो. सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, राजकीय तर आहेच आहे, ते तर आपले भाग आहे. तेच धार्मिक कार्यक्रम असेल, हे मला वाटतं आता हे जवळजवळ यांचं ते 25वा असेल ना, 25वा यांचं हे उपक्रम आहे. आणि आज तर मी बघतोय की लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे. ब्लड डोनेटचं हे आहे, त्या ठिकाणी कॅन्सरचं वगैरे आहे, जे धुरंधर जे आजार आहेत त्याच्यावरचं ते सर्व टेस्टिंग वगैरे ते करून पुढे त्याचा मोठ्या प्रमाणात त्याला कसा कंट्रोल करता येईल यासाठी तो हे करतात. आणि अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आणि आता येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकेच्या आहेतच, आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपण अंधेरीमध्ये 1-2 सीट मागण्याचा आम्ही हे करते. ते बघू, जसं वरिष्ठ जे निर्णय घेतील ते आम्ही सर्वजण त्याच्यात बांधलेलो आहोत. पण 86 जो वार्ड आहे हा तर आपला हक्काचा आहे. त्या वार्डाची तडजोड होऊ शकत नाही. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आता कोण हे करताय, त्यांना हे मला संदेश द्यायचा, हा वार्ड आहे, त्या वार्डाची तडजोड होऊ शकत नाही. वरिष्ठांना त्याचा गांभीर्यानं विचार कारण हे हक्काची सीट आहे. तर माझ्या हे जे कार्यक्रमाला शुभेच्छा आहेत. अमोल जाधव चांगला कार्य करतो, पक्षाचंही चांगलं कार्य, संघटना बांधली आहे, त्यांनी चांगलं काम केलं.